नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महायुती सरकारमधील नवीन मंत्र्याचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज सायंकाळी 4 वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. तर शिवसेनेकडून या शिलेदारांची मंत्रिमंडळात लागणार वर्णी उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिडकर, विजय शिवतारे हे शिवसेनेचे संभाव्य मंत्री असतील. तर भाजपच्या या नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे हे भाजपचे संभाव्य मंत्री असतील व यातील काही आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याची यादी पुढील प्रमाणे: छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अजित पवार, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, सना मलिक, इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादीकडून संभाव्य मंत्री असतील. तसेच उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून दरम्यान सध्याच्या नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज दुपारी 4 नंतर राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. यानंतर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.